नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। तर आज आहे शनिवार दिनांक 30 मे 2026। आज राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे, कोणत्या भागात कमी होणार आहे, ते संपूर्ण आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहता परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आत्ताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय, तुमच्या भागात पाऊस झालाय की नाही ते आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो। तर आज आहे 30 मे 2026। आज या ठिकाणी विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता, या ठिकाणी नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। नागपूर व आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर व रात्री आपल्याला या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय मित्रांनो। तसेच यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। पुसद, वाशिम या भागामध्ये, कारंजा या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आज दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे। एकंदरीत जर मित्रांनो या ठिकाणी विदर्भाचा जर विचार केला तर या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये विदर्भातील भाग बदलत, काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। परंतु मित्रांनो या ठिकाणी भंडारा व गोंदिया या जिल्ह्यामध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। नागपूर शहर व आसपासच्या भागामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्री 8च्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता वाढलेली आहे। जामनेर व आसपासच्या भागामध्ये आपल्याला अक्षरशः विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। तसेच धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ आहे, परंतु पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला कमीच पाहायला मिळते। नाशिक जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ आहे मित्रांनो, काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील होऊ शकतो। मराठवाड्यामध्ये जर पाहिलं मित्रांनो तर मराठवाड्यामध्ये बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये आज हवामान ढगाळ आहे। काही भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे। आपण स्क्रीनवरती बघू शकता, या ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये परतूर, मंठा या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। शेलू, जिंतूर, परभणी या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। तर बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये आपल्याला या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पाहायला मिळू शकतो। तसेच मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामधील पावसाचा जोर हा कमी झालेला आहे। स्क्रीनवरती बघू शकताय, सांगली जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला कमीच पाहायला मिळते। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। परंतु मित्रांनो गेल्या काही दिवसांमध्ये ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस पडत होता त्या तुलनेमध्ये या ठिकाणी पावसाचा जोर हा आता कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। कोकणपट्टीमध्ये देखील या ठिकाणी पावसाचा जोर कमी आहे। या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्येच आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। उर्वरित या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये देखील हवामान आपल्याला ढगाळ पाहायला मिळते, परंतु पावसाची शक्यता ही कमी पाहायला मिळत आहे। तसेच कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई, पनवेल या भागामध्ये हवामान ढगाळ आहे मित्रांनो, पावसाची शक्यता आहे आपल्याला कमी पाहायला मिळते। एकंदरीत जर आज संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज या ठिकाणी संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये व जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय। तर मराठवाड्यामध्ये या ठिकाणी नांदेड, परभणी, जालना या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। तर बीड, लातूर, धाराशिव या ठिकाणी आपला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा तुरळक भागामध्ये पाहायला मिळू शकतो। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात, आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।